श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण खुसखुशीत खमंग अशी झुणक्याची पोळी बनवणार आहे. ही झुणक्याची पोळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होते. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 चमचे चटणी घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा हळद घालायची आहे. पुन्हा एका वाटीने मोजून 2 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच वाटीने आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. पुन्हा हे विस्करणे किंवा चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे. थोडंसं हे मिश्रण घट्ट वाटतंय म्हणून अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे आणि व्यवस्थित हे विस्करणे एकत्रित करून घ्यायचं आहे. गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. ही झुणक्याची पोळी तुम्ही डब्यालाही देऊ शकता. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आता आपलं बॅटर चांगलं तयार झालेलं आहे. दुसरीकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे. तव्यावर आपण तेल घालून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे. आता तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. जेवढी मोठी तुम्हाला पोळी पाहिजे तेवढं आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने हे पसरून घ्यायचं आहे. क्रिस्पी खुसखुशीत अशी ही पोळी होण्यासाठी आपण हे एकदम पातळ असं पसरून घेणार आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. तुमच्या इथे या पोळीला काय म्हणतात? आमच्या गावी तर या पोळीला झुणक्याची पोळी म्हणतात. मी बेसनची पोळी म्हणते, तर काही ठिकाणी बेसनचं धिरडं म्हणतात. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही काय म्हणता ते. व्यवस्थित आता हे पसरून झालेलं आहे. साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे पोळीला. आता आपण ही पोळी चमच्याने सर्व बाजूने कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि पलटी करायची आहे. पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनेही आपण मीडियम टू लो गॅसवर ही चांगली खरपूस भाजून घ्यायची आहे. एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे. काही पूर्वतयारी करायला लागत नाही. हे बघा किती मस्त आपली खरपूस अशी पोळी भाजल्या गेलेली आहे. आता आपण याच पद्धतीने दुसरीही पोळी भाजून घेणार आहे. पुन्हा आपण तव्यावर तेल सोडून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की या पद्धतीने हे मिश्रण सोडायचं आहे, त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे. जेवढ्या आकाराची तुम्हाला मोठी लहान पोळी पाहिजे तेवढं हे मिश्रण ओतायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे. ही पोळी तुम्ही कोरडीही खाऊ शकता अशीच, किंवा चपाती भाकरी बरोबरही खाऊ शकता. आणि ही पोळी तुम्ही डब्यालाही देऊ शकता, लंच बॉक्समध्ये. आता पुन्हा हे आपण चमच्याने पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही खरपूस भाजून घ्यायची आहे. बऱ्यापैकी ही रेसिपी सर्वांनाच येत असेल, पण काही नवशिके असतील त्यांना हे येत नसेल, म्हणून मी शेअर केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की ते मस्त आपली खरपूस अशी पोळी भाजलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी तुम्हाला पोळी पाहिजे तर बारीक गॅसवर थोडा वेळ तशीच ठेवायची आहे. तुम्ही बघू शकता की ते मस्त आपली झुणक्याची पोळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही. वाट कोणाची बघताय, करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब. थँक्यू.